तर गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? मजेत ना? आज ब्लॉग काढायचं कारण म्हणजे आज आहे रक्षाबंधन आणि रक्षाबंधन बोलल्यावर बनशी येतील, राखी बांधतील, पैसे घेऊन जातील कारण वर्षांशी एकदा येतात. तर सीन असा आहे की दक्षूच्यातनं माझ्यात ब्लॉगचा चॅलेंज लागला आहे की कोणत्या ब्लॉगला जास्त व्ह्यूज भेटतात रक्षाबंधनच्या दिवशी. तर काहीच बघूया आता ब्लॉग कोण जिंकते ते समजेलच व्ह्यूजवरून. तर माझा आजचा लुक कसा वाटला तर जरा नक्कीच सांगा, नंतर फोटो टाकतो थंबनेलला. तर नक्कीच सांगा लुक कसा वाटला. बघा आता बनशी येतील एक एक करून, तर ब्लॉग कंटिन्यू आहे. बघा सकाळच आली आहे. तर सीन असा आहे का मी चाललेलो ATM कॅश काढायला. तर गुगल पे चालेल का? मला चालेल. अरे बापरे, गुगल पे चालेल ना? हा ठीक. आणलंय स्कॅनर आणलाय का? आणलंय ना? तर माझी लाडकी बहीण आली आता जस्ट. सगळ्यात लाडक्या आहेत, कोणाला राग नको घेवायला, म्हणजे जास्त लाडकी आहे जरा. आजचा ब्लॉग का चॅलेंज लागला आहे वैनिशान मजान. तर कोण जिंकत सांग, कसा दिसते मी? एक नंबर. अरे ना चाल. तर आता दिवा लावतोय, बघा दिवा कशी लावतोय. म्हणजे एक कोणतरी सोबत घेवायला पाहिजे, मुली वाला पाहिजे. ब्लॉग मोबाईल धरला असं आहे का? मी एकच आहे ना, ओनली वन. मग नाही सोबत निधीला पोरांना कुठे असं आहे का? सॉरी काहीच केस कसं चालले म्हणून ऍप मध्ये कसं भारी दिसते ना मी. बर पहिलीच राखी रुद्राक्ष आहे. दृष्ट नको लागायला. दृष्ट नको लागायला. पाया पडून आलो बघ. हो आलं. तर गाईस ताई आली होती. पहिलं 100 रुपये ऑनलाईन केलं ना तिला. तर चाललो आता बनशीना बाकी येतील ते बनशीना जरा खायला घेऊन येते. तर भेटूया लोकेशनला. दीदी पा कसली भारी दिसते हो. इतनी सुंदर हूँ मैं क्या करूं. लेकरू आहे घरात, स्वयंपाक पाणी करायचं, एखादी भाकर. माय गॉड. दीदी एक स्माइल दे. हाय लाजली. असताना चालू ट्रॉफिक बा. आज बनशे आराखतील नाही तर बरं आहे. ट्रॉफिक बघली हो. तरी आमचा जायचा रोड खाली आहे पण यायचा रोड एकच आहे. तर ट्रॉफिक बघा कधी बेकार. चला आता बिकानेरमध्ये जाऊन भेटू. तर आलो. आज चमचमचा स्टॉक भरपूर आहे. आज भरपूर चमचमचा स्टॉक टाकलाय बघा. आपा तोंडात पाणी आला. सगळ्या बनशी बा कशा मिठाई येतात. लाईन लाईन पा कती आहे भाई. चमचम कैसा है ये वाला ऊपर वाला? हाँ दे 10 पीस दे. बनशींची सोय झालेली आहे. चमचम खातील बसत तुझ्या गावावर. चला आता निघू घरा आणि मुक्काड वाट बघायची TV बघा. बनशीसला आता सोडून आलो. तर आता घरी जाते जरासा बसतोय कारण आता बनशी आहेत पण PUBG खेळते जरा. आता काय घरून काही काम नाही जरा सध्या. बनशीची वाट बघायची होतं बस. आता किती वर्षांची आली? किती वर्षांची आलीस? किती वर्षांची आली? हा म्हणजे वर्षांची आलीस ना? 7 महिन्यान 7 महिन्यान आलीस तू? बघा आमचं अजी नुसतं फिरायला जाता बस. नुसतं फिरायला येऊ पा आल्या सुरुवात. भाऊजी जुरलं चमचम. हे बोलतं गारीन काही लावणी माजले तरी बोलतं गारीन काही बोलतं. नाही बोललं नाही. नाही आमचं आहे. काय करत मुंगला मारते पा. लेडीज पर्सन सोनू को लेकर उसका सुना न गया और फिर मेरा गुस्सा बेचारे सोनू पे उतारेगा, उसे और ज्यादा डांटेगा.
तो बिचारी सोनू की पढ़ाई और बिगड़ करते जाएगी. येते का नाही बघा नाही कधी कधी अख्खा होता बहिणीची लाडाई लागतं नव्हतं ससुरा है अल्लाह मिल सकते क्यों मुझे कहाँ अब देख दे जॉब वर्षन कुठं वर्षान नाही मग काय बेबी शोवर होऊन 7 महिने 3 महिने ते पकडायचं काही नाही परत तीन पोऱ्याला 7 महिने बाहेर झालं. पडचा. पहिलं बाहेर झालं पडचा. झालं वर्ष ना हो की राहतं. हो. हे टोपी डॉक्टर हाय हाय बाबू काय तो काय आहे काय आहे हे खाऊ घाल सांग त्याला जीतने के लिए उस खेल को पूरे जी जान से चतुराई से और समझदारी से खेलना पड़ेगा. गाडी घेतल्या महानगरपालिकेत लावली हो पहिली बहिणीची नवीन गाडी पा फायनली ड्रीम कम्प्लीट नाही काय काय फायनली ड्रीम कम्प्लीट मग चल मला गाडी देशील चावी दे चावी द्या चावी माझी द्या चावी गाडी माझी ना पिंशू मग कोणची आहे मग पप्पाची नाही मग गाडी माझी नाही मना देशील ना चालवाला नाही द्यायचा माझी गाडीचा आवाज बघला तर गाडी पळल तुझी बाबा आल्या 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 या 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 फॉरेन रिटर्न आलेल्या आहेत न फॉरेन रिटर्नचे पॅकर आलं तर बघू शकता डॅशिंग नेतृत्व माननीय श्री दादा आमचे तर कसे आहेत तब्येत वगैरे अरे बरी आहे भाई सभी से सब लोग भिड़े भाई माफी भाभी को रोकने की कोशिश कर रहे हैं लेकिन रोक नहीं पा रहे हैं और अभी भिड़े भाई घर तक जाने के लिए निकल रहे हैं. समझ नहीं आया फिर? रक्षाबंधन दिवशी वरती भाऊ सांगत आहे काय अरे बाप रे भिड़े निकल जाएगा उसके बाद सोनू आएगी तो दोनों में से कोई भी एक दूसरे को सरप्राइज नहीं दे पाएंगे. वही तो कुछ नहीं हो सकता. यो सीनचा टेन्शन या सीन फास्ट फॉरवर्ड आहे अभी कुछ कर सकते हैं क्या? माझा फोटो येते ना अब तक दूसरा चैलेंज नहीं हारेगी. इकडं बघ अब तो दही शक्कर इकडं बघ शिव. डेफिनेटली हारेगी. आज पहली बार टप्पू सोनू के सामने हारेगा. आत्याची बघा कशी बापूस कशी फिरकी येत आहे कशी आत्याचा आल्यानंतर बघ कसा फिरकी येते बघ कशा बसल्या ना शाबास रंगीबेरंगी कसा जोरप कसं बसलं आय 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 यार वा वा चॅस नाही पावला पावटी फोटो नाही सिंपल पोऱ्याला बघायला आली बहिणीच बी चालली पण माझी पोऱ्या बघायला आलीस तू पहिलं माझा तुम्ही तू आलीस का पोऱ्याला बघायला माझे हा मग झाला पिटम पीठ आता मी येईन तर तू ये
असं आहे का? मग तू पण माझ्या पोऱ्याच्या बड्डेलाच ये. आता माझ्या आधी तुझ्या पोऱ्याचा बड्डे येईल. झाला ना, मग दुसऱ्या बड्डेला येईल मी. माझी समोर आहे तरी भेटणे तुला. आधी अवकालीचे आलेच वर्षांशी एकदा येवाचा. असं असं लय लांबशी आले. पण बघा ज्या गावांत ड्रेसिंग पा लय लांबशी आली. हाय. किती वर्षानंतर बहिणीला घर भेटला. घर आलेला आहे आता आमचा. तर लय ती वर्षानंतर आला आहे. काय हे नको कधी काय आले काय खावला पाहिजे. काय तुम्ही काय आहे ते सांगताय काय? स्वीट राहिला नाही. राहू दे जे त्यांची बरोबर. कती कती 150 रुपया दूं. 150 रुपया देगा. 50 कम. मम्मीने माझा ब्लॉग करलाय. चॅलेंज लागले ना तो. कसं कसं खाते बा. कोण कोण बघायला बघा नको बायकोला. आवरे वर्षाची आली ना स्वीटी सरली हेस. अरे काय आहे ना चालतंय. पाहिजे कसं बसलं पा या कापच्या बद्दल शाकाल. गावान असं म्हण येता ये नाही. कौशी काय झेलती काही. दादा काय बोलतो रोलर का? दादा बघते बघ आता. चला चला भाऊजी चला चला. लास्ट अँड एंड आता होणार ब्लॉगचा. बहिणी चाललेली आहे. एक बहिणी चाललेली आहे. एक आलेली आहे. त्याला मूर्त भेटला बाबा. एकदाशी भेटला भेटला का मूर्त? मला ट्रॉफिक लागलेली बोलत. तुम्ही जाऊन बोलता हाताची गाड्या बाजूला गेल्यास. लय दिवसांन लय वर्षान आलेली आहे बहिणी पोरीला घेऊन. ए भाऊजी अकरा येत. ये बस 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 बस. आता निघलो तिला आणायला. तर ताई येईल रात्री 8 वाजता तुमची. ती आल्यानंतर मग फायनली कम्प्लीट होतील सर्व. सध्या मग तिला घेऊन येते कारण 8 वाजेपर्यंत टायमिंग आहे. तर मग तिला घेऊन येते तोपर्यंत ना. चला भेटूया आता नारपोलला. चला बाय. फायनली निघायचा निमित्त झाला. बॅगी बिगी घेतल्या आणि 1 दिवसाला पण आली तरी बॅगी बा कती. मी तर माझ्या कपाळात लाल भरक झाला. जावकरण जाड्याला लोकेशन द्यायला राखी बांधून डायरेक्ट घराकडे. फायनली आता ताई आली. वाट बघू जमलो. बाबा येत पिंची व पिंची पण पिंची. पहिलं पोऱ्यात राहिला तिथे ताई. तर गाईज फायनली माझा हात भरलेला आहे. तर आता एकदम मस्त वाटते. रिलॅक्स झालं. सकाळपासून तो वजन शर्ट होता. तो वजन वाटवता नाही एवढा बेकार वजन वाटवता. तर ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. शेअर करा. बेल आयकॉन दाबा आणि जास्तीत जास्त बघा कारण मला जिंकायचं आहे. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला बाय. आता बँजोचे ब्लॉग स्टार्ट होतील. बाय. बाहों पे राहों पनाहों पे